हॅलो एव्हरीवन. सो आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला हनुमानाचं मंदिर पूर्णपणे दाखवणार आहे. जसं तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं, आपण कलश यात्रा या मंदिरासाठी निघाली होती आणि असं भव्य दिव्य असं आमच्या उलव्या परिसरामध्ये हे मंदिर आमच्या कोंबडभुजे गावातलं उभारलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे मंदिर एवढं मोठं आणि मस्त बांधलंय ते आज मी तुम्हाला आजच्या या व्लॉगमध्ये दाखवतोय. संध्याकाळी पालखी आहे, त्याच्यामुळे पालखीची इथे सजावट होते आणि पालखीची तयारी चालू आहे. एका साईडला आता पालखी सजवून होते आणि संध्याकाळी लगेच पालखी पण या व्लॉगमध्ये कंटिन्यू मी करणार आहे. पालखीचं सगळा जो कार्यक्रम आहे तो. आणि आता आपण मंदिर बघूया. इथे 3 दारं आहेत, गणपती, हनुमानाचं आणि शंकराचं. सो आता हे पहिल्यांदा इथे गणपती आहेत. हे गणपतीचं आहे मस्तपैकी. आणि कलश तर तुम्ही बघू शकता किती मस्त डेकोरेट केलेलं आहे, खूप छान. आणि हे हनुमानाचं आहे आणि साईडला शंकराची पिंड सुद्धा आहे. सो असं मस्तपैकी मंदिर आहे आमचं झालेलं. हा हॉल झाला आणि इकडे जेवणासाठी पूर्णपणे अरेंजमेंट केलेली होती. आणि इथे दिलपेश बसलेलाच आहे, तुम्ही बघताय. आणि जेवण वगैरे जे मंदिरात कार्यक्रम व्हायचे त्यांचं जेवण इथे आहे. तर आम्ही हनुमान मंदिरात आमच्या आलेलो आहोत आणि आता थोड्या वेळामध्ये पालखीची सजावट तुम्ही बघितली आता होत आहे आणि थोड्या वेळामध्ये आता पालखी निघणार आहे. सो तुम्ही सुद्धा बघा आमच्यासोबत आम्ही पालखीला कसं सेलिब्रेशन करतो ते. आणि चला तर मग बघूया आता पालखी कशी काय आता आमची फिरते आणि काय. आमचं पहिलंच वर्ष आहे कारण की हा नवीन मंदिर आहे, त्याच्यामुळे बघूया आपण कशा पद्धतीने साजरी करण्यात झाले असते आम्हाला. चला मस्तपैकी पालखी बघा सजवून आमची रेडी आहे. आता सुंदर सजवलेली आहे.
सबस्क्रायबर वाढले आपल्याला आपले सबस्क्रायबर. सो अशा तऱ्हेने आमचं पालखी सोहळा पूर्ण झालेला आहे आणि आम्ही आता घरी आलेलो आहोत. विहान आणि दिलपेश फ्रेशन अप होतात आणि तोपर्यंत मी ब्लॉगचा एंड करत आहे बिकॉज आता खूप लेट झालाय आणि आम्ही अक्षरशः थकलेलो आहोत. अजून जेवण पण पेंडिंग आहे. सो आम्ही आता जेवणार आहोत आणि खूप मजा आणि खूप मस्ती केलेली आहे. आचारसंहितेमुळे फक्त 10 वाजेपर्यंतच पालखी सोहळा होता. जर अजून टाइम एक्सटेंड झाला असता तर खूप थकलो असतो, अजून भरपूर धमाल केली असती, पण काही हरकत नाही. खूप मजा आली, खूप मस्ती झाली आणि मेन म्हणजे अशा दिवशी आपली फॅमिली असो किंवा आपले मित्रपरिवार असो, कोणी अजून आपली आजूबाजूची नातेवाईक मंडळी असो, अशा दिवशी एकत्र येतात आणि ते खूप छान वाटतं. सो भरपूर दिवसांनी माझा हा ब्लॉग आणि त्याच्यामध्ये अपकमिंग काय असतील तर मी ब्लॉगमध्ये घेणारच आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. सो तिथे ब्लॉग करताना सुद्धा 2 सबस्क्रायबर मला भेटले आणि मला खूप मस्त वाटलं की ते बोलले की आम्ही तुझे ब्लॉग बघतो, खूप छान असतं वगैरे आणि ते ऐकून मला खूप आनंद झाला. मी त्यांना बोलली सुद्धा की तुम्ही कमेंट सुद्धा करत जा, मी नक्की रिप्लाय करत जाईन. सो असंच तुमचं प्रेम देत जा आणि मला ब्लॉग करण्यासाठी स्फूर्त करत राहा. टिल देन गाईज, चला काळजी घ्या, स्वस्त खा, मस्त राहा. बाय.